कृष्ण आहे। आपल्या इथे पिरवाडी येथील महादेव मंदिर, या मंदिरात कारण आपण एक क्षणभर तरी उभा राहायला पाहिजे, कारण येथे शिवशंकराची पिंड आहे। कारण देवाचे द्वारे उभा क्षणभर त्याने मुक्तीचारी साधेल्या। जो साधक देवाच्या द्वारात उभा राहतो तो साधक म्हणजे आपण सुद्धा काय करा तर आपण कुठे बी जाऊ शकता, पण आपल्याला त्या ठिकाणी मुक्ती भेटू शकत नाही। तर असं कुठलं ठिकाण आहे तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिपाठ असा ग्रंथ, या हरिपाठासारख्या ग्रंथात आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाबा तुम्ही देवाच्या द्वारात क्षणभर तरी उभा राहावा। तर क्षणभर उभा राहिल्यावर काय होईल महाराज, तर ते आम्हाला सांगा। तर क्षणभर उभा राहिला तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्याने मुक्तीचारी साधेल्या। तर बर त्याने मुक्तीचारी साधेल्या हे आम्ही मान्य करतो। तर आम्ही मग एका ठिकाणी बसलो तर तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ म्हणजे जे हरिपाठासारखा ग्रंथ, तर त्या ग्रंथात हरिपाठ या ग्रंथात आपल्याला ठाईचं बसून करायक चित्त आवडे आनंद ताळवावा असं देखील सांगितलेलं आहे। तर आपण ठाईच बसून एका ठिकाणी बसून आपण भगवंताचं नामस्मरण घेऊ शकतो का महाराज? तर मी म्हणलं का हरकत ना, तू घेऊ शकतो। कारण आपलं काय होतं तर आपलं एक चित्त होत नाही, यासाठी आपण देवाच्या द्वारात गेलं पाहिजे। कारण देवाच्या द्वारात जर उभा राहिलं तर त्याने मुक्तीचारी साधेला। ज्ञानेश्वर महाराज सांगितलेलं आहे की ठाईचं बसून करायक चित्त आवडे आनंद आळवावा। पण ज्ञानेश्वर महाराज असतील इतर संत मंडळींनी सुधीक तीर्थयात्रा केलेल्या आहेत। आपल्याला संत चरित्रे वगैरे वाचा आणि वाचल्यावर आपल्याला अनुभव येईल। आणि आता तुम्हाला आमच्या इथे पिरवाडीवरील येथे महादेव मंदिर आहे, तर या मंदिरातील तुम्हाला माहिती सांगतो। तर हे शिवशंकराचं पिंड आहे। तर या पिंडे जी गवळी वस्ती होती, तर जी गवळी वस्ती होती ती गवळी वस्ती आणि त्या गवळी वस्तीतले जे लोक होते तर त्या लोकांनी पिंड अशी स्थापन केलेले, जे पिंड तवा स्थापन केलेले आहे असे बरेच लोक म्हणतात। आणि ही शिवलिंगाची पिंड, शिवलिंग ही पिंड बहुत दिवसापासून म्हणजे लय दिवसापासून ही शिवलिंगाची पिंड आहे, शिवजीची ही पिंड आहे। आणि येथे नंदी देखील आहेत। आणि ही शिवशंकराची पिंड जेव्हा गवळी वस्ती होती तेव्हा तेथील जे लोक होते तर त्या लोकांनी येथे शिवशंकराची जी पिंड आहे ते स्थापन केलेले आहे असे लोक म्हणतात। तर जे पूर्वीचे लोक आहेत ते त्यांना विचारपूस केल्यावर त्या लोकांना असं सांगितलं की पहिली जी गवळी वस्ती होती तर ती गवळी वस्ती आणि त्यातली जी लोक होते तर त्या लोकांनी शिवशंकराची पिंड अशी येथे स्थापन केलेली आहे। आणि परत नानवती वस्ती या अशी वस्ती आलेली आहे आणि जी पिंड आहे ती गवळी वस्ती होती तेव्हा स्थापन केलेलं आहे। आता आपण येथे बघू तर येथे एक हौद आहे। तर पूर्वीच्या लोकांना विचारलं तर जे आताचे लोक आहेत तर त्यांना विचारपूस केल्यानंतर आता पिंड बुजले जे इथं आहे ते हे जे आहे जिथे ही डोब आहे तर ही डोब देखील इथं पाण्यासाठी आहे। तर येथे ती डूब देखील बुजलेली होते आणि ती बुजलेली असताना तेथील काही लोकांना म्हणजे जी डूब बुजलेली होती आता ती डूब वगैरे उकरून वगैरे अशा प्रकारची डूब आहे। आणि ही डूब पूर्वी एक माणूस तो डाळा खात येत होता। पूर्वीच्या माणसाला मी विचारलं की तुम्ही ही डूब कशा प्रकारे येते, कशी काय आली ही वगैरे अशी विचारपूस केल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा ही डूब ही एक व्यक्ती डाळा खात येत होता आणि डाळा खात येत असताना त्याला म्हणजे ताण लागले असताना त्याच्यापासून तो म्हणाला मला पाणी पिण्यासाठी म्हणजे मला पाणी प्यायचं आहे। तर काय हरकत नाही, तर येथे डूब आहे तर त्याच्या हातात म्हणजे तो डोब घेऊन येत असेल तर तवाची माणसं कसली असतील हे विचार करा। कारण काय जण म्हणतात की हे जी डोब आहे हे सत्य नाही तर हे खरं आहे। तर कारण इथं तुम्हाला प्रत्यक्ष डोब दाखवतो तर ही डोब आहे आणि ही डोब पूर्वी त्या व्यक्तीने आणले होते आणि त्याला डाळा खात तो आलेला होता आणि त्याला ताण लागल्यानंतर त्या व्यक्तीला मग इथे पाण्यासाठी इथे तलाव आहे तर इथे विहीर आहे तर त्या विहिरीतील पाणी वगैरे देऊन त्या व्यक्तीपासून हे डूब घेतलेलं आहे पहिल्या माणसानं आणि त्या व्यक्तीनं परत नाही तर डूब राहिले आणि ही अशी डूब आहे। आणि ही डूब आणि ह्याच्या पाणी वगैरे सुधिक आहे। तर आता हे पूर्वीची डूब असल्यामुळे वगैरे बुजलेले असल्यामुळे ही इथे थोडे
तडा वगैरे गेलेला आहे. तर पूर्वीचं हे असं आपल्या पिरवाडीवर येथे डूब आहे. आणि इथे जर बघितलं तर इकडं तलाव हे आहे आणि इकडे तलाव आहे. आणि इकडं आता तलावाकडे आपण चाललेलो आहे. तर इकडे तलाव आहे तर पिरवाडी येथील वस्तीवर. आणि जे पुस्तकात वगैरे वर्णन आलेलं आहे, जेथे शिवशंकराचं मंदिर वगैरे आहे, जेथे शिवालय आहे, तर त्या ठिकाणी जे जल आहे ते गंगा रूप असल्याचं देखील आलेलं आहे. तर येथे शिवशंकराची पिंड आहे आणि इथे तलाव देखील आहे. आणि हे जे तलाव आहे तर आपण हे तलाव, कारण जिथे जिथे शिवशंकराचे पिंड आहे तर तेथे तलाव जे आहेत ते गंगा रूप किंवा ते नदी समान आहेत. कारण हे तलाव वगैरे, कारण आपल्याला वाटतंय असाधारण, हे साधारण आहे पाणी. कारण हे पाणी ही एक माते जे गंगा नदी वगैरे, कारण जलाशय वगैरे, कारण आपण जर बघितलं तर, कारण येथे शिवशंकराचं आपण जर वाचलं, तुम्ही वाचन करा, वाचन केल्यानंतर तुम्हाला देखील आढळून येईल पुस्तकातून की जेथे शिवशंकराची पिंड आहे, जेथे शिवालय आहे, तर त्या ठिकाणी जे विहीर वगैरे असते तर ते विहीर ही आपल्याला नदी समान असते किंवा ते जल नदीसारखं असतं. तर कारण येथे शिवशंकराच्या शिवालयाजवळ येथे विहीर आहे पिरवाडी येथील. आणि पिरवाडी येथील आणि अशा प्रकारची तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. आणि ही शिवशंकराची पिंड आहे पुरातन वगैरे. तुम्ही सुद्धा या दर्शन केला, कारण येथे पिरवाडीतील सर्व लोकांना कळवण्यात येते की येथे शिवशंकराचे पिंड वगैरे सर्व भाविकांना कळवण्यात येते. आणि येथे शिवशंकराची पिंड देखील आहे. कारण आपण सुधीक भगवंताचं नामस्मरण करा, तर देवाच्या द्वारात क्षणभर जरी उभा राहिला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण काय करा, तर आपण, कारण हरी उच्चारणे, कारण हरी हा मंत्र कुणाचा आहे, तर हरी हा मंत्र शिवशंकराचा आहे. हे आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात की बाबांनो, जे मंत्र हरी 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 मंत्र शिवाचा म्हणते जे वाचा तया मोक्ष. आपण हरी हरी जरी म्हणला तरी ते शिवशंकरापर्यंत पोचू शकतं. तर आपण भगवंताचं नामस्मरण घ्या, कारण आपण हरी हरी जरी म्हणला तरी चांगला आहे. रामकृष्ण हरी, हर हर महादेव.